कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते आपदामुपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय रामदास माया माझी रामदास माया माझी रामदास माया माझी पतित पावना रामदास माया माझी रामदास माया माझी पतित पावना सज्जन गडी वस्ती तुझी सज्जन गडी वस्ती तुझी सज्जन गडी हे सज्जन आ
दास गणू दीन दास दीन दास दीन दास दास गणू करीत आस चुकवी त्रास करीत आस चुकवी त्रास यमयात ना रामदास माय माझी रामदास माय माझी रामदास माय माझी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाळ कृष्ण भगवान की जय सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय सद्गुरु श्री दासगणू महाराज की जय सद्गुरु श्रीधर स्वामी महाराज की जय सद्गुरु स्वामी वरदानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ रहमन जर करो अब मोरे साई तुम बीन नहीं मुझे माँ बाप भाई रहमन जर करो राम
सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय, सद्गुरु श्री श्रीधर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भक्ति भक्ती तीच खरी, हरीची भक्ती तीच खरी, भक्ती तीच खरी, हरीची भक्ती तीच खरी, भक्ती तीच खरी, हरीची भक्ती तीच खरी।
पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री दासगणू महाराज की जय. सद्गुरु स्वामी वरदानंद महाराज की जय. सद्गुरु श्री श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय. आज परमपूज्य श्रीधर स्वामींच्या 39व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून श्री समर्थ सेवा मंडळ समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या अशा या सज्जनगडावरती नारदीय कीर्तन आणि प्रवचनाचा हा जो महोत्सव आयोजित केलेला आहे, हा महोत्सव आत्ताच अनेक महानुभावांच्या पावन उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आजपासून 2 तारखेपर्यंत हा महोत्सव होणार आहे. आत्ताच करवीर पीठाधीश परमपूज्य शंकराचार्यजी, साक्षात ज्याला आपण काशी विश्वेश्वरच म्हणता येईल असे परमपूज्य गणेश्वर शास्त्रीजी, काका महाराज, सद्गुरुदास महाराज, जितेंद्रजी महाराज, आमच्या ताई, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मला श्रीमद भागवत प्रोक्त नवविधा भक्तींपैकी प्रथम क्रमांकाच्या श्रवण भक्तीवरती चिंतन करण्याची अमोल संधी प्राप्त करून दिली, हे मी माझं परम भाग्य समजते. आज श्रवण भक्ती हा विषय मला देण्यात आलेला आहे प्रथम भक्ती म्हणून. श्रवण भक्ती हा सामासिक शब्द असून भक्ती आणि श्रवण या 2 शब्दांना हा बनलेला आहे. आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा भक्ती म्हणजे काय आणि नंतर श्रवण म्हणजे काय याचं पहिल्यांदा आपण थोडं चिंतन करणार आहोत. आणि त्याच्यानंतर श्रवण भक्तीवर आपल्यासमोर माझं प्रगट चिंतन मी थोडक्यात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. भक्ती हे भगवंताच्या प्राप्तीचं एक प्रभावी साधन आहे. तसं भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक मार्ग सांगितलेले आहेत. रुचीनाम वैचित्र्यात द्रुजुकटिलनान, आणि त्यातल्या त्यात असं सांगितलं आहे की या सगळ्या मार्गांमध्ये सगळ्यात आचरण्यासाठी सोप्यातला सोपा मार्ग म्हणजे हा भक्ती मार्ग आहे. आणि संतांनी सांगितलंय, भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा, दीनाणी दुबळासी सुखराशी हरिकथा, तारू भवसागरीचे ऊच नीच अधिकारी. अत्यंत सोपा मार्ग प्रत्येकाला आचरणात आणण्यासाठी म्हणून सोपा मार्ग आहे. अनेकांनी व्याख्या केलेल्या आहेत भक्तीच्या. त्यात आद्य शंकराचार्यांनी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य भिधीयते, म्हणजे आत्मस्वरूपाशी संधान साधणे म्हणजेच भक्ती असं सांगितलेलं आहे. अनेक संतांनी आपल्या आपल्या व्याख्या सांगितलेल्या आहेत संतांच्या बद्दल. मधुसूदनानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सुद्धा द्रुतस्य भगवत धर्मात धारावाहित कथांगतः सर्वेशे मनसो वृत्तीर भक्तिरित्य भिधीयते असं व्याख्या केलेली आहे. भागवत धर्माच्या आचरणाने द्रवीभूत झालेल्या चित्ताची वृत्ती भगवंताकडे प्रवाहित नेणे म्हणजेच खरी भक्ती आहे. तुकाराम महाराजांनी तर अत्यंत सोप्या मार्गामध्ये सोप्या शब्दांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची, म्हणजे प्रपंचाविषयीची आसक्ती कमी करून ती भगवंताकडे लावणे हीच खरी भक्ती आहे. नारद महर्षींनी सुद्धा नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीचं स्वरूप सांगत असताना असं सांगितलेलं आहे की सातु अस्मिन परम प्रेम रूपा अमृत रूपाच
म्हणजे भगवंताची भक्ती म्हणजे भगवंताविषयीचं उत्कट प्रेम. भक्ती म्हणजे अमृतच असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि भगवंताविषयी उत्कट प्रेम व्यक्त करणं हीच भगवंताची खरी भक्ती आहे. आता शेवटी आपल्याला प्रश्न पडतो की प्रेम म्हणजे तरी काय, प्रेमाची काय व्याख्या करायची. प्रेम नये कोणा बोलता सांगता, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेमाची काय व्याख्या करायची, कारण ती अनुभवाची गोष्ट आहे. आणि कागदे लिहिता नामाची साखर, चाटता मधुर गोडीने दी. नुसती कागदावरती आपण साखरेचं नाव लिहिलं नसतं आणि ती चाटली तर गोड लागते का आपल्याला. ती जिभेवरतीच ठेवावी लागते साखर, तरच तिचा अनुभव आपल्याला घेता येतो. तसं भगवंताविषयी प्रेम कसं करायचं हे अनुभवाचीच गोष्ट आहे. आणि भक्तीचे सुद्धा अनेक प्रकार सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. अनेक ग्रंथांमध्ये वेगवेगळे प्रकारही सांगितलेले आहेत. तसे गीतेमध्ये 3 प्रकार सांगितले आहेत, सात्विक भक्ती, राजस भक्ती आणि तामस भक्ती. काही ठिकाणी भक्तीचे 2 प्रकार सांगितलेत, गौणी भक्ती आणि पराभक्ती. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी जवळपास 11 भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये रूपासक्ती, लीलासक्ती, गुणासक्ती असे हे 11 प्रकार आहेत. आणि भागवतामध्ये ही नवविधा भक्ती सांगितलेली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशी ही नवविधा भक्ती सांगितलेली आहे. परंतु ज्ञानेश्वर माऊली जे म्हणतात ते म्हणतात, एरवी तीजी ना चौथी, पहिली ना सरती, पै माझी हे सहज स्थिती, भक्ती हे नाव. असं सांगितलंय की भगवंताविषयीचं सहज प्रेम भाव म्हणजे भक्ती. आपला अंतःकरणातला जो भाव आहे तो भगवंताला अर्पण करणं हीच भगवंताची खरी भक्ती आहे. पण भक्ती म्हणजे भगवंताविषयीचं प्रेम. आता एखाद्या वस्तूविषयीचं प्रेम केव्हा निर्माण होतं, त्याच्याबद्दलची माहिती असेल तेव्हाच तर प्रेम उत्पन्न होईल. पूर्ण त्याच्याविषयीची माहिती, त्याच्याविषयीचं ज्ञान, अंतर्बाह्य लक्षणासह इत्थंभूत माहिती जर असेल त्याविषयीची, तर त्याच्याविषयीचं प्रेम निर्माण होतं. भगवंताविषयीचं प्रेम निर्माण होण्यासाठी सुद्धा भगवंताविषयीचं ज्ञान सगळ्यात पहिल्यांदा होणं आवश्यक आहे. त्याचं रूपाचं ज्ञान, त्याचं लीलांचं ज्ञान, त्याचं कर्माचं ज्ञान, या सगळ्या ज्ञानाविषयी आपल्याला माहिती घेतली सगळ्यात पहिल्यांदा आपलं कर्तव्य आहे. मग ज्ञान कसं प्राप्त करून घ्यायचं, तर ज्ञानाचे सुद्धा 2 प्रकार आहेत. ज्ञान प्राप्त करून घेण्याचं, तर जगातल्या कुठल्याही विषयीचं जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, मग ते आध्यात्मिक ज्ञान असू दे, लौकिक ज्ञान असू दे, वैज्ञानिक ज्ञान असू दे, सामाजिक ज्ञान असू दे, बहुतांश 2 प्रकारांनीच आपण ते ज्ञान प्राप्त करून घेतो. एक म्हणजे ऐकण्याने आणि दुसरं म्हणजे पाहण्याने. डोळ्याने अवलोकन करून आपण एखाद्या विषयीचं ज्ञान आत्मसात करून घेतो. पण कित्येक वेळेला तो आपला भासही असू शकतो, कारण सगळंच काही आपण डोळ्याने आत्मसात करून घेऊ शकत नाही. याला उदाहरण देता येतील, मृगजळ आहे, डोळ्यांनी बघतो आपण, पाण्यासारखं भासतं, पण ते जवळ गेल्यानंतर आपल्याला कळतं की प्रत्यक्षात तिथे पाणीच नाही आहे, किंवा अंधारात पडलेली दोरी सापासारखी वाटते आपल्याला, किंवा वाळवंटामधला शिंपला चंद्रप्रकाशामध्ये तळपताना वाटतं की चांदीच पडली आहे का काय, धराला जावं, पण समोर गेल्यानंतर आपल्याला कळतं की ती चांदी पडलेली आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की डोळ्यांनी बघितलेले जे ज्ञान मिळतं ते फक्त 10% मिळतं, पण कानाने ज्या वेळेला आपण ऐकतो, श्रवण करतो, त्यावेळेला मात्र त्या विषयीचं ज्ञान आपल्याला 90% प्राप्त होतं. आणि जगातलं हे 90% ज्ञान आपल्याला ऐकूनच प्राप्त होतं. त्यावेळेला ते कसं असलं पाहिजे, श्रवण कसलं असलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, आणि अर्थात ज्याच्याकडून ऐकायचं आहे हे ज्ञान तो देखील उत्तम पाहिजे. श्रोता तर उत्तम पाहिजेच, श्रवण भक्ती अत्यंत महत्त्वाची आहे, श्रवण चांगलं पाहिजे, पण सांगणारा श्रोता सुद्धा तेवढाच चांगला पाहिजे. सांगणारा जो वक्ता आहे तो देखील अत्यंत उत्तम पद्धतीचा पाहिजे. नाहीतर आजकाल आपण सगळ्या महाविद्यालयात किंवा सगळ्या ठिकाणी म्हणतो ती पोपटपंची चालू आहे. काही महाविद्यालयात तर असं बघायला मिळतं की त्या विषयीचं ज्ञान त्या प्राध्यापकांनाच नाही आहे, आणि ते समोर मग
काम चलाऊ थोडं काम करतात आणि नंतर ते उडवून टाकतात, कारण त्यांच्याजवळ उत्तरं नसतात ती देण्यासाठी. म्हणून सांगणारा वक्तासुद्धा तो ज्ञानी असावा लागतो, त्याच्या ठिकाणी तेवढं ज्ञान असावं लागतं. आणि संतांच्या बाबतीत ते त्यांनी पहिल्यांदा आधी केले मग इतरा सांगितले, त्याची ज्ञान पहिल्यांदा त्यांनी अनुभव घेतलेला आहे, स्वतःजवळ त्यांच्याजवळ ज्ञान होतं, नंतरच त्यांनी इतरांना सांगितलेलं आहे. संतांच्या बाबतीत असं होतं, पण आपल्या बाबतीत तसं होतं का? सध्याच्या बाबतीत आपण असं म्हणतो की मुलं आजकाल ऐकतच नाही, तो आमचं साध्या भाषेमध्ये आपण ऐकत नाहीत म्हणजे ते काय बहिरे आहेत का? आम्ही म्हणलं, मी एकदा विचारलं, अहो आमचं ऐकत नाहीत म्हटल्यानंतर विचारलं की बाबा तुमची मुलं काही कान नाही आहेत म्हणजे काय बहिरे वगैरे आहेत, मुके बहिरे? त्यांनी सांगितलं, हो तसं नाही हो, सांगायचं तात्पर्य असं आहे की आम्ही जे सांगतो ते तसं वागत नाहीत. वागत नाहीत म्हणजे जे ऐकलेलं आहे ते आचरणात आणत नाहीत. असं केव्हा होतं? सांगणारा सुद्धा तेवढा प्रभुत्ववान असावा लागतो, त्याच्या आचरणामध्ये त्या गोष्टी असाव्या लागतात, तरच त्या गोष्टींचा प्रभाव समोरच्या श्रोत्यांवरती पडतो. अगदी रामदास स्वामींच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग घडलेले आहेत की रामदास स्वामी कीर्तनाच्या आणि प्रवचनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी जात असत, कीर्तनं होत असत, प्रवचनं होत असत, तुडुंब गर्दी त्यांच्या कीर्तनाला जमत असे, अनेक अबालवृद्ध त्यांच्या कीर्तनाला येत असत. आणि त्याच वेळेला एका कोल्हापूर वगैरे त्या भागामध्ये ते कीर्तनासाठी म्हणून सप्ताहासाठी गेलेले होते. पहिल्याच दिवशी कीर्तन झालं रामदास स्वामींचं, अप्रतिम असं कीर्तन होतं. कीर्तनाला अबालवृद्ध सगळे आलेले होते आणि आपल्याकडे कीर्तनानंतर कीर्तनकाराच्या पाया पडतात. खरं म्हणजे नारदाच्या गादीला ते नमस्कार करत असतात आणि नतमस्तक होऊन सगळे लोक नमस्कार करत करत चाललेले असताना एक जख्खड म्हातारी 90 वर्षाची ती रामदास स्वामींच्या पाया पडायला आली. रामदास स्वामींना लावून नमस्कार केला. तिच्यासोबत तिचा एक नातू देखील आणलेला होता, एक 6-7 वर्षाचा, त्यालाही पायावरती घातलं. आणि त्या बाईंनी विनंती केली की महाराज, आजचं तुमचं कीर्तन खूप छान झालं, खूप चांगलं सांगितलं तुम्ही आज आम्हाला, प्रबोधन खूपच छान केलं. हा माझा नातू आहे, कुलदीपक आहे, 5 पोरींच्या पाठीवरती झालेलं लेकरू आहे, पण काय करणार, लाडानी वाया गेलं. अहो मागितली की गोष्ट मिळते, मागितली की गोष्ट मिळते. एकदा असाच गुळाचा खडा दिला हो खायला लेकराला, पण त्या दिवसापासून या लेकरानं दुसरं काहीच खाल्लं नाही. भूक लागले की गुळ, भूक लागलं की गुळ, भात नाही, वरण नाही, भाजी नाही, पोळी नाही, चटणी नाही. आता पोटात झाले जंत. डॉक्टरांनी सांगितलंय याचं गुळ खाणं बंद करा, नाही तर पोरग जीवानिशी जाईल. महाराज दिवसातनं 1000 वेळेला सांगतो, बळ्या गुळ खाणं सोडून दे, गुळ खाणं सोडून दे, कोणाचंच ऐकत नाही. भोकाड पसरली की गुळाची ढेप समोर ठेवावी लागते. महाराज तुम्ही इतकं चांगलं सगळ्यांना सांगता, माझ्या लेकरालाही एकदा सांगा ना, गुळ खाऊ नको म्हणा, तुमचं नक्की ऐकेल बघा, बाकी कोणाचं ऐकत नाही, तुमचं नक्की ऐकेल, असा विश्वास तिने प्रगट केला. महाराजांनी त्या लेकराकडे बघितलं आणि त्या बाईला सांगितलं की बाई तू काही काळजी करू नको, 7चा तर पहिला दिवस आहे कीर्तनाचा माझा, मी या गावामध्ये बरेच दिवस राहणार आहे, इतके दिवस गेले, 4 वर्ष गेले, अजून एक 4 दिवस जाऊ देत ना, एक 4 दिवसानंतर तू ये, मी जरूर सांगेल या लेकराला. असं म्हटल्यानंतर ती म्हणाली इतके दिवस गेले तसे अजून 4 दिवस जातील, पण महाराज सांगतो म्हणजे निश्चित सांगतील. या आशेने ती आली 4 दिवसानंतर पुन्हा, आणि नंतर पुन्हा नमस्कार केला, लेकरालाही पायावरती घातलं आणि म्हणाली महाराज सांगा ना लेकराला गुळ खाऊ नको म्हणून. महाराजांनी त्या लेकराला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि महाराज एवढंच म्हणाले, बाळ्या अरे गुळ खाणं चांगलं नाही, सोडून दे. महाराज एवढंच बोलले, पण काय सामर्थ्य त्या शब्दांमध्ये की बाळ्याने घरी गेल्या गेल्या बरोबर गुळ खाणं सोडून दिलं. घरच्या लोकांना आश्चर्य वाटू लागलं. आपण जर दिवसातनं 1000 वेळेला म्हणत होतो त्याला, बाळ्या गुळ खाणं सोडून दे, बाळ्या गुळ खाणं सोडून दे, पण आपलं मात्र ऐकलं नाही. पण महाराजांनी मात्र एकदाच सांगितले बरोबर गुळ खाणं बंद केलं. 3-4 दिवस झाले बाळ्याने गुळाचा खडा मागितला देखील नाही. अतिशय आनंद झाला सगळ्यांना. त्या माऊलीचा तर आनंद गगनात मावेन असा झाला. धावतच आली ती महाराजांजवळ आणि ही वार्ता सांगितली की महाराज 4-5 दिवस झाले बाळ्याने गुळाचा खडा मागितला देखील नाही आहे, पण महाराज माझ्या मनामध्ये अजून एक शंका आहे, विचारू का? आणि सांगितलं बाई विचार. तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराज दिवसांना 1000 वेळेला घरची सगळी माणसं सांगत होतो बाळ्या गुळ खाणं सोडून दे, गुळ खाणं सोडून दे, पण आमचं मात्र ऐकलं नाही. पण तुम्ही मात्र एकदाच सांगितल्याबरोबर बाळ्याने गुळ खाणं सोडून दिलं. मग हे सांगण्यासाठी तुम्ही हे 4 दिवस का हो घेतले? जेव्हा पहिल्या दिवशी मी तुमच्या जवळ आले होते ना,
त्या दिवशी जर तुम्ही बाळाला सांगितलं असतं तर 4 दिवस अलीकडे बाळांनी गुळ खाणं सोडून दिलं असतं. त्याच्यासाठी तुम्ही हे 4 दिवस का घेतले? महाराज म्हणाले, बाई तुझी शंका बरोबर आहे, पण तुला सांगू का, जेव्हा पहिल्या दिवशी तू माझ्याजवळ आली होतीस ना, त्या दिवशी मी देखील गूळ खूप खात होतो, मलाही गूळ खूप आवडत होता. पण या 4 दिवसामध्ये मी गूळ खाणं सोडून दिलं आणि नंतर उपदेश केला. शब्द तेच असतात, फक्त शब्दांना अनुभवाची जोड असावी लागते. आधी केले मग इतरा सांगितले, त्याची ज्ञानाच्या मुळाशी सुद्धा भक्ती असावी लागते. अंतःकरणातनं तळमळ असावी लागते. पण उत्तम शिष्य जो असतो तो देखील आपल्या सद्गुरूंच्या पाशी बसतो आणि अधीरतेनं आपल्या सद्गुरूंकडून वचनं ऐकून घेण्यामध्ये, आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी म्हणून कानामध्ये प्राण ओतून तो आपल्या सद्गुरूंची वचनं ऐकत असतो. मग सद्गुरूंच्या मुखामधून तत्वमसी असू दे, अयम आत्मा ब्रह्म असू दे, अहम ब्रह्मास्मी असू दे, असे महावाक्य आहेत, ते प्रथम शिष्याला श्रवणच करावं लागतं. पण सांगणारा जो असतो सद्गुरू, त्यांची सुद्धा इतकी प्रतिभा असते किंवा त्यांचंही सामर्थ्य एवढं असतं की एका शब्दानेच तो शिष्य जन्ममरणाच्या फेऱ्यामधून सुटून जाऊ शकतो. त्यालाही स्वतःचा आत्मबोध होतो. आता सांगायचं की श्रवण हे प्रत्यक्षात प्रमाणरूप ज्ञान साधन जरी असलं आणि त्याच्या मुळाशी भक्तीही असावी लागते हे सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मज्ञेय असो, ब्रह्मध्येय असो, उपास्य असो किंवा भज्य असो, पण त्याचं स्वरूप एकदा कळायला पाहिजे. एकदा जर आपल्याला स्वरूप त्याचं कळालं की त्याच्याबद्दलची आपल्याला जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते, त्याच्याबद्दलचं प्रेम निर्माण होतं. तो कसा प्राप्त होईल याच्यासाठी म्हणून आपली तळमळ जागृत होते. पण याच्यासाठी श्रवण करण्यासाठी सुद्धा आपल्या स्वतःच्या जवळचा जो अहंकार आहे तो पहिल्यांदा बाजूला ठेवावा लागतो. आणि श्रवणासाठी म्हणून आपल्याला भक्तिभावानं श्रवण करणं अत्यंत आवश्यक आहे. श्रवण कसं करावं याचं उदाहरण, उत्तम श्रोता कोण होता तर श्रोतृत्वाचं वर्णन करतात की श्री कृष्णोक्ती सागर हा अगस्तीचं दुसरा अर्जुनाबद्दल सांगतात की श्रीकृष्णाने सांगावं आणि अर्जुनासारखाच श्रोता असावा, त्यांनी ऐकावं असं वर्णन. याच्या यावत श्रवणपरायण श्रोत्यांना श्रवण कसं करावं याचं हा उदाहरण आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी अत्यंत आवश्यक असलेले महत्त्वाचे शब्द सांगतायत. ते म्हणतात, उपास्य देवाची आपल्याला कथा, कीर्ती, यश, महिमा, जन्म, कर्म, नाम, लीला या सगळ्यांविषयी भक्तांसाठी म्हणून अत्यंत आवश्यक आहे ते जाणून घेण्याचे. तर आपल्याला उपास्य देवतेची उपासना कशी करावी, आराध्य देवतेची आराधना कशी करावी, भक्ती कशी करावी याचं आपल्याला ज्ञान होतं. करिता श्रवण स्मरण कीर्ती, तेणे वाढे सप्रेम भक्ती, भक्त विसरे देह स्फूर्ती, ऐकतेही स्थिती सांगेन राया. किंवा मुख्य भक्तीचे कारण हरीचे जन्म कर्म गुण, पूर्ण श्रद्धा करावे श्रवण, हरी कीर्तने स्वानंदे. ऐकत असताना सुद्धा त्या उपास्य देवतेविषयी श्रद्धा पाहिजे. मनामध्ये श्रद्धा असेल तर ऐकून घेण्याविषयी गोडी निर्माण होते. श्रद्धाच नसेल तर लक्षच लागत नाही. आणि नुसतं श्रवण उपयोगाचं नाही, तर ज्या वेळेला श्रद्धा निर्माण होते, श्रवणा वृद्धिंगत होते आणि त्याच्याविषयी प्रेम जेव्हा जागृत होतं, त्यावेळेला एकदाच श्रवण केलेलं असलं तरी घरी गेल्यानंतर काहीच फरक पडत नसेल तर त्याला श्रवण म्हणत नाहीत. तर श्रवणाच्या मध्ये आपल्याला मननही आवश्यक आहे, चिंतनही आवश्यक आहे. आणि आत्मसात करण्यासाठी म्हणून, तसं वागण्यासाठी म्हणून आत्मचिंतनही घडणं अत्यंत आवश्यक आहे. एका ठिकाणी ऐकलेली गोष्ट आहे, वाचलेली देखील आहे. पेशव्यांच्या काळातली एक गोष्ट आहे. पेशव्यांच्या काळामध्ये नाना फडणीस होते. त्यांच्याकडे एक दिवस दरबारामध्ये म्हणे एक मूर्तिकार आला. आणि मूर्तिकार आल्यानंतर त्यांनी 3 प्रकारच्या मूर्ती आणलेल्या होत्या. सुंदर अशा सुबक्ष मूर्त्या होत्या. आणि त्यांनी सांगितलं की याच्यातली श्रेष्ठ मूर्ती जर तुम्ही ओळखली तर बाकीच्या 2 मूर्त्या मी फुकटामध्ये देऊन टाकेल.
नाना फडणीसांनी बघितलं, त्या सगळ्या मूर्त्या इतक्या सुरेख होत्या, सुबक होत्या, दिसायला अगदी सारख्याच होत्या, काहीही फरक नव्हता त्यांच्यामध्ये. आता याच्यामध्ये श्रेष्ठ मूर्ती कशी काय ओळखायची? दोनदा चारदा त्या मूर्तीकडे बघितलं, प्रत्येक मूर्तीला असा फेरा घालून बघितलं, इकडून बघितलं, तिकडून बघितलं, पण काहीच बदल दिसेना असा झाला. आणि शेवटी एकदम लक्षात आलं की मूर्तीच्या कानामध्ये एक छोटासा छेद आहे. नाना फडणीसांनी एक अशी काडी घेतली, गवताची काडी, अगदी पातळ होती ती. ती काडी घातली पहिल्या एका मूर्तीमधून. त्या मूर्तीच्या कानामध्ये काडी घातल्याबरोबर दुसऱ्या कानामधून ती काडी बाहेर आली. दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये जेव्हा घातली तेव्हा ती तोंडामधून बाहेर आली. तिसऱ्या मूर्तीच्या कानात जेव्हा घातली तेव्हा ती आतमध्ये निघून गेली. तेव्हा नाना फडणीसांनी सांगितलं की ही तिसरी मूर्ती जी आहे ना, ही श्रेष्ठ आहे. पेशव्यांना कळालं नाही. ते म्हणे मला कळालंच नाही, तू काय प्रयोग केलास आणि कसं काय सांगतोयस. त्यावेळेला नाना फडणीसांनी सांगितलं की या मूर्तिकाराला दुसरं काही नाही, याला फक्त श्रोत्याचे 3 प्रकार कसे असतात हे सांगायचं आहे फक्त. उत्तम श्रोता कसा, मध्यम श्रोता कसा आणि कनिष्ठ श्रोता कसा. काही श्रोते असे असतात, बसतात, कीर्तनात बसतात, प्रवचनात बसतात, म्हणेल तिथे कार्यक्रमालाही जातात, पण या कानाने ऐकतात, या कानाने सोडून जातात. गेला होतात का कीर्तनाला? हो, प्रत्येक कीर्तनाला जातो, प्रत्येक प्रवचनाला जातो. काय ऐकलं? काय करा हो, दिवसभर कामं झाली होती आणि कशी तंद्री लागली कळालं नाही. बघितलं तर काय संपलेलं होतं कीर्तन. अशी तंद्री लागते, इकडून इकडून निघून जाते. बरं, दुसऱ्या प्रकारचा श्रोता कानाने ऐकतो, पण घरी आल्यानंतर त्याचं प्रवचन सुरू होतं. काय सुंदर प्रवचन झालं, काय छान कथा सांगितली, काय कीर्तन छान झालं, अमुक अमुक सांगितलं, तमुक तमुक सांगितलं. घरच्या सगळ्या लोकांना तुम्हाला सांगितलं होतं कीर्तनाला या, पण तुम्ही काही येत नाही, काही नाही. आता घरी आल्यानंतर घरच्या लोकांना वाटतं की हिचाच कार्यक्रम झाला असता तर बरं झाला असता. बहुश्रुतता एवढी ऐकते वगैरे, खूप कौतुकही होतं तिचं, पण काही उपयोग होत नाही. पण तिसरा म्हणजे महत्त्वाचा जो श्रोतृवर्ग आहे तो कानाने ऐकतो आणि ऐकल्यानंतर घरी गेल्याबरोबर त्याच्या हृदयापर्यंत जातं. ते काय ऐकलेलं आहे, प्राण ओतून ऐकलेलं असतं त्यांनी, त्याच्यावरती तो चिंतन करतो, मनन करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती विचार करून तो आपल्यामध्ये कसं उतरेल याचा प्रयत्न करतो. तोच खरा श्रेष्ठ श्रोतृवर्ग. अशा श्रोत्यासाठी म्हणून श्रवणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. परीक्षिती राजांची सगळ्यांना गोष्ट माहिती आहे की परीक्षितीसुद्धा जो तरला तो केवळ श्रवणामुळे, आणि श्रवणामुळेच त्याचा उद्धार झाला. एकनाथ महाराजांनी वर्णन केलंय, श्रवणे परीक्षिती तरला, श्रवणे क्रौंच उद्धारिला, मकरोदरी श्रवण पावला, सिद्ध जाहला महेंद्र मत्स्येंद्र. तुझे श्रवण दोपरी, एकते चित्त शुद्ध करी, दुसरे जीवर ब्रह्म ऐक्य करी, दोन्ही परी उद्धारू. प्रत्यक्ष पाहता वाराणसी, श्रवणी तारक ब्रह्म उपदेशी, मुक्ती क्षेत्र जाहली काशी, श्रवणे जीवासी उद्धारू. असं सांगितलेलं आहे की परीक्षिती राजा यांनी श्रवणाद्वारे 7 दिवस अहोरात्र त्यांनी भागवत श्रवण केलं आणि भागवत श्रवणानेच आपले सरते. शेवटी 7 दिवस श्रवण केल्यानंतर परीक्षिती राजाने सांगितलं की ज्याच्याविषयी भीती होती, आता मरणाची भीतीसुद्धा पार नष्ट झालेली आहे. आता केव्हाही मला मरण आलं तरी चालेल, त्या मरणाविषयी असलेली भीतीसुद्धा श्रवणाने नष्ट होते. परमात्म्याचं अनुसंधान कसं प्राप्त करून घ्यायचं हे आपल्याला श्रवणाद्वारेच कळतं. तर असं श्रवण प्रत्येकाला घडावं अशी तळमळ प्रत्येक संतांची होती. आणि अशी जर आपण सद्गुरूंपाशी जाऊन आपला आत्म्याचं आत्मोद्धार ज्याला आपण म्हणतो, आत्म्याचा उद्धार करायचा जर ठरवला तर आपण देखील उत्तम श्रोत्यांनीच शेवटचं जे सांगितलं आहे मोक्ष प्राप्त करून घेणं, या पहिल्या श्रवण भक्तीने सुद्धा प्राप्त करून घेऊ शकतो. आणि नवे नवे भक्तीतला प्रथम क्रमांकच दिला आहे की प्रत्येक गोष्ट तुम्ही जितक्या जास्तीत जास्त तन्मयतेने ऐकाल आणि ते आत्मसात कराल तरच तुम्ही मोक्ष प्राप्त करून घ्याल. आणि घरोघरी जाऊन प्रभू रामचंद्राच्या नामाचा प्रचार आणि प्रसार, सेतू हिमाचल पायी प्रवास करून घरोघरी प्रत्येकाला रामनामाचं श्रवण कसं घडेल, नामाची महती कशी कळेल, असा प्रयत्न मारुती रायांनी 400 वर्षापूर्वी केला. कसा केला आपण एका कथानकांमधून बघूया.
रहम नजर करना, ए रे साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना, बच्चों का पालन करना, बच्चों का पालन करना। दिखलाना साईं, मुझसे प्रभु दिखलाना, बच्चों का पालन करना, बच्चों का पालन करना, बच्चों का पालन करना। दास गणु कहे, दास गणु कहे अब क्या बोलूं, आ श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री श्रीधर स्वामी महाराज की जय। आपण थोडं भजन करूया, मग मी आख्यानाला सुरुवात करेन। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम,
सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धरूनी पहा वेश तो मानवाचा, जगी जन्मला अंजनी बाळसाचा. जया शोभले नाम ते रामदास, नमस्कार माझा तयाच्या पदास. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. प्रभू रामचंद्राचे सेवक मारुतीराय प्रभू रामचंद्राच्या नामाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी म्हणून 400 वर्षापूर्वी पुन्हा एकदा मानव देह धारण केला, तो म्हणजे रामदास स्वामींच्या रूपामध्ये. आमचे महाराज वर्णन करतात की सगळी संत मंडळी सांगत आलेली आहे, दुर्लभम भारते जन्म मानुष्यम तत्र दुर्लभा, की भारतामध्ये जन्म येणं हेच मोठं भाग्याचं लक्षण आहे. मानवाचा देह 84 लक्ष योनीमध्ये शेवटचा म्हणून मिळतो आणि मानवाचा देह भारतामध्ये मिळणं हे कितीतरी जन्माच्या पुण्याचा साठा करावा लागतो तर मिळतो. पण भारतामध्ये जन्माला आलेली जी माणसं आहेत त्याच्यामध्ये जर ज्यांनी जास्त पुण्य केलेलं आहे अशांचा जन्म म्हणे महाराष्ट्रातला. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. श्रीकृष्ण परमात्म्याला द्वारका सोडून आपल्या महाराष्ट्रामध्ये यावं लागलं, पंढरपूरला. म्हणून आपला महाराष्ट्र देश अत्यंत पवित्र संत भूमी म्हटलेली आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन दासगणू महाराज काय म्हणतात, या महाराष्ट्रामध्ये जेवढी संत मंडळी जन्माला आली आहेत किंवा भक्त मंडळी आहेत त्याच्यामध्ये ज्यांनी जास्तीत जास्त भक्ती केलेली आहे, पुण्याचा साठा केलेला आहे, अशांचा जन्म म्हणे मराठवाड्यातला. मी मराठवाड्यातली असल्यामुळे म्हणजे जन्म जरी झालेला नसला तरी सासर माझं मराठवाड्यातलं आहे म्हणून सांगते. अशा या मराठवाड्यामध्ये परभणी नावाच्या जिल्ह्यामध्ये, आता सध्या जालना जिल्ह्यामध्ये गेलेलं आहे, परतूर नावाचा तालुका आहे. आणि या परतूर नावाच्या तालुक्यामध्ये गोदावरीच्या काठावरती वसलेलं सुंदर असं गाव आहे जांब नावाचं. आणि या जांब नावाच्या गावामध्ये सूर्याजी पंत ठोसर नावाच्या सद्गृहस्थाच्या पोटी जांब गावी गौतमी तटाकासी, जांब गावी गौतमी तटाकासी, अश्वलायन शाखेत पुण्यराशी, अश्वलायन शाखेत पुण्यराशी. आले जन्मा सूर्याची पंतजाचा, आले जन्मा सूर्याची पंतजाचा, पिता होता जो भक्त भास्कराचा, पिता होता जो भक्त भास्कराचा. सूर्याजी पंत ठोसर नावाचे सद्गृहस्थ राहत असत. अश्वलायन शाखा 12 पिढ्यांपासून रामभक्ती चालत आलेली आहे. शुचिरभूत असं घराणं. रोज घरामध्ये सूर्योपासना व्हावी, आदित्य हृदयाचे पाठ व्हावेत, गायत्री मंत्राचं पुरश्चरण व्हावं, अशा या शुचिरभूत घराण्यामध्ये सूर्याजी पंतांना पहिला मुलगा झाला आणि त्याचं नाव ठेवलं गंगाधर. आणि त्याच्यानंतर रामनवमीच्या दिवशी, राम जन्माच्या वेळी त्या सूर्यप्रसादे वरून दुसरा मुलगा झाला. त्या सूर्यप्रसादे वरून पुत्र झाला दैदिप्यमान, म्हणून नाम नारायण ठेविले की
तयाचे. दुसरा मुलगा झाला. जणू काही सूर्याचाच प्रसाद आपल्याला मिळाला म्हणून सूर्याचंच नाव ठेवलं नारायण. नारायण अतिशय चुणचुणीत, देखणा, गोरा पान. सूर्याजी बनताना अतिशय आनंद झालेला होता. त्याचं मौंजी व्रत बंद केलं 5व्याच वर्षी. आणि काय दैव दुर्विलास, सूर्याजी बनताना देवाज्ञा झाली आणि सगळा भार नारायणाच्या आईवरती येऊन पडला. नारायणाच्या आईला मोठ्याची काळजी नव्हती कारण तो समजूतदार होता. पण नारायणाच्या बाबतीमध्ये मात्र सगळं जे लक्ष होतं ते खोड्यांमध्ये होतं. विलक्षण खोड्या होत्या. नदीकाठचं गाव होतं. खेळामध्ये सगळं लक्ष. बरं, विलक्षण खोड्या अशा होत्या की नदीकाठचं गाव आणि भरपूर असे मोठमोठाली झाडं होती. सरसर 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 झाडावरती चढायचं. आता मारुती रायाचाच अवतार. खाली उडी घे म्हणजे डोहामध्ये उडी घ्यायची. नदीच्या काठाकाठानं सैरावैरा धावू लागायचं. आईच्या अक्षरशः नाकात दम आणलेला होता. आईने सारखं म्हणावं की नारायणा, अरे काहीतरी चिंता कर रे राजा, अरे हा हूड स्वभाव सोडून दे. एकदा असाच लपाछपीचा खेळ चाललेला होता. संध्याकाळची वेळ झाली. अजूनही नारायण काही घरी आला नाही. आईला वाटायला लागलं की दिवे लागणीची वेळ झाली, अजून नारायण कसं काय आला नाही. म्हणून ती बाहेर गेली. बाहेर जाऊन सगळ्यांना विचारपूस केली की नारायण तुमच्या घरी आला का, तुमच्या घरी आला का, तुमच्या घरी आला का, तुमच्या घरी आला का. सगळीकडे तपास केला पण नारायणाचा तपास मोठा कुठंच लागला नाही, शोध लागला नाही. शेवटी कंटाळून ती माऊली घरी आली. आणि घरी आल्यानंतर माझघरामध्ये थोडं काम होतं म्हणून आतमध्ये गेली. आतमध्ये गेलेली असताना तिला दिसलं की नारायण असा ध्यानस्थ बसलेला. नारायणाला बघितल्याबरोबर धावत गेली ती. तिचा कान पिरगाळला नारायणाचा आणि म्हणू लागली, नारायणा तुझ्यासाठी सगळं गाव शोधून आले आणि तू इथं फडताळत बसून काय करतोयस. तेव्हा नारायणाने विलक्षण उत्तर दिलं आपल्या आईला. तर म्हणाला, आई चिंता करतो विश्वाची. लहान तोंडी मोठा घास होता. आईला त्याचा अर्थ कळाला नाही. पण त्यावेळेला खरंच नारायणाला चिंता लागली होती विश्वाची. कारण त्यावेळेसची जी आपल्या समाजाची परिस्थिती बघितली तर सगळीकडे मुसलमानांचं राज्य होतं. दिलशाही तख्त विजापूर गादी बादशाची, रियासत मुसलमानाची, ज्याच्या मनगटात जोर तोच शिरजोर. सगळीकडे बेबंद शाही माजलेली होती. समाजाची सगळी विस्कटलेली घडी होती. बळजबरीने मुसलमान करण्यात येत होतं, बाटवण्यात येत होतं. स्त्रिया असुरक्षित होत्या. बलहीन झालेला आपला समाज होता. देवाचं नाव घ्यायला सुद्धा बंदी होती. देवळं फोडली जात होती. सगळी लोक भयभीत झालेली होती. आणि अशा या परिस्थितीमध्ये त्याची चिंता लागली होती. वयाच्या 8व्या वर्षी आई चिंता करतो विश्वाची. बलहीन झालेला समाज आपल्याला बलसंपन्न करायचा आहे हे ध्येय बाळगलेलं होतं. पण आईने सारखं म्हणावं की नारायणा मला तुझं बोलणंच कळत नाही. राजा एकदा लग्नाला तयार हो रे. किंवा एकदा डोळे भरून तुला लग्नावर बोहल्यावरती चढलेलं मला बघायचंय. शेजार बाजारच्या बायकांनी सांगितलेलं होतं की नारायणाचा हा हुडो स्वभाव जायचा असेल तर 2चे 4 हात करा. त्या काळामध्ये लवकर लग्न होत असत आणि त्याच्यामुळे शहाणपण येत होतं. म्हणून लोकांची समज होती की लग्न झाल्यानंतर शहाणपण येतं. झालं. सारखं आईने एकच पालुपद लावावं, नारायण लग्नाला तयार हो, लग्नाला तयार. पण लग्नाचं नाव काढलं की नारायणाने विलक्षण चिडावं, रुसून बसावं, मारुतीच्या पारावर जाऊन बसावं किंवा वेशीपाशी बाहेर जाऊन बसावं. आईने सारखं म्हणावं की नारायणा दुसरं तिसरं काही नाही रे राजा, एकदा डोळे भरून मला फक्त बोहल्यावरती चढलेलं बघायचंय तुला. आईचा हा हट्ट पुरवण्यासाठी, तिच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून नारायण लग्नाला तयार झाला. आता तयार झाला म्हणजे कशाची कमी होती. मामा होता, मामाची लेक होती, सगळं तयार होतं, वऱ्हाड सगळं तयार होतं. ही बातमी गेल्याबरोबर जय्यत लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. सगळी पाहुणी मंडळी आली, वऱ्हाड मंडळी आली. अशाच गोरज मुहूर्तावरती लग्नाचा मुहूर्त ठरवण्यात आला. सगळं वऱ्हाड आलं, उपाध्याय देखील आले आणि उपाध्यायांनी अंतरपाठ धरला. मुलाचा मामा मुलाला घेऊन या, मुलीचा मामा मुलीला घेऊन या. अंतरपाठ धरण्यात आलं आणि उपाध्यायांनी केवळ सावधान सावधान म्हटल्याबरोबर बाकीची जेवढी पण लग्नाला लोक आली होती ती सगळी बेसावध होती.
आणि सावधानाचा अर्थ केवळ नारायणाला कळालेला होता. सावधान म्हटल्याबरोबर त्यांनी जी धूम ठोकली, अरे धरा 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 धरा, पकडा 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 पकडा. कोणालाच कळालं नाही कोणाला धरा आणि कोणाला पकडा. कारण मला सांगा, लग्नाला येणारी माणसं खरीच लग्नासाठी येतात का? त्यांचं लक्ष वेगळ्याच ठिकाणी असतं. आमच्या तिथे तरी लग्न झाल्यानंतर जी अनाउन्समेंट होते ना, जेवल्याशिवाय कोणीही जायचं नाही, की लग्न बाजूलाच राहतं, सगळी झुंड की झुंड जाते जेवायच्या ठिकाणी. सांगायचं तात्पर्य कोणाचंच लक्ष नव्हतं त्याच्याकडे. आणि अरे धरा धरा पकडा पकडा म्हणून तोपर्यंत नारायण कोणालाच न दिसता सरसर 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 झाडावरती चढून बसला. सगळ्यांनी खूप तपास केला नारायणाचा, पण कोणाच्या हाती लागण्यासाठी नारायण थोडाच धावला होता. त्याला विश्वाचा संसार थाटायचा होता, म्हणून स्वतःच्या संसारावरती त्यांनी तुळशी पत्र ठेवलेलं होतं. सगळीकडे तपास झाला. आईला तर विलक्षण दुःख झालं. आलं तसं वऱ्हाड निघून गेलं. मध्यरात्र झाली, काळोख पसरला, सगळं गाव झोपलेलं. आणि त्यावेळेला मात्र नारायण झाडावरून खाली उतरला आणि नदीच्या काठाकाठानं 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 चालत तब्बल 15 दिवस चालत राहिला. अन्न नाही, पाणी नाही. आई चिंता करतो विश्वाची. बलहीन झालेला समाज आपल्याला बलसंपन्न करायचा आहे, हे ध्येय उराशी बाळगलेलं होतं. त्याच्यासाठी बलोपासना केली पाहिजे. 15 दिवस चालल्यानंतर नदीचा उगम म्हणजे गोदावरीचा उगम ज्या ठिकाणी होतो, अशा त्र्यंबकेश्वर जवळ नाशिक आहे, नाशिक या गावामध्ये प्रवेश केला. त्याच्या जवळ टाकळी नावाचं गाव आहे, गोदावरीच्या काठावरती वसलेलं. या गावामध्ये प्रवेश केला आणि त्या दिवसापासून तिथे तपश्चर्येला सुरुवात केली. कारण कुठलीही गोष्ट तपश्चर्येशिवाय प्राप्त होत नाही. आणि त्या तपश्चर्येला सुरुवात केली. तपश्चर्या कशी होती? पहाटेच उठावं. वय होतं फक्त 12 वर्षाचं. आणि तपश्चर्येला सुरुवात केली. पहाटे उठावं, 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती शुचिरभूत व्हावं, गोदावरीमध्ये कमरे एवढ्या पाण्यामध्ये उभं राहावं, गायत्री मंत्राचं पुरश्चरण करावं, 13 कोटी रामनामाचा जप केला या 12 वर्षांमध्ये. बलहीन झालेला समाज बलसंपन्न करण्यासाठी स्वतःला बलोपासना केली पाहिजे. म्हणून काठावरती येऊन रोज सूर्य नमस्कार घालावेत, दंड बैठका काढाव्यात. स्वतःला पहिल्यांदी बलसंपन्न केलं, आधी केले मग इतरा सांगितले. माध्यांनी सूर्य येऊसपर्यंत, तोपर्यंत 12 वाजत असत, माध्यांनी सूर्य आला की नाशकामध्ये जावं आणि 5 घरी भिक्षा मागावी. ब्राह्मणाची दीक्षा मागितले पाहिजे भिक्षा या न्यायानं. 5 घरी भिक्षा मागावी, भिक्षेचं अन्न जमा करावं, त्याचे 3 भाग करावेत. एक भाग गाईला गोग्रास म्हणून खाऊ घालावा, दुसरा भाग गंगेला अर्पण करावा आणि तिसरा भाग एका फडक्यामध्ये गुंडाळावा आणि तेवढंच गंगेमधून काढावं आणि त्याचं सेवन करावं. अशा प्रकारे रसना जिंकलेली होती. उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म या न्यायानं. संध्याकाळ झाली की नाशकामध्ये जावं, काळाराम मंदिरामध्ये. तिथे अनेक सत्पुरुष यायचे, कीर्तनकार यायचे, प्रवचनकार यायचे. त्यांच्याकडून पहिल्यांदी श्रवण करावं. भरपूर श्रवण केलं या 12 वर्षांमध्ये. अशा प्रकारे घोर तपश्चर्या होती. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तब्बल 12 वर्ष हा दिनक्रम चाललेला होता. आणि या 12 वर्षाचं फळ म्हणून एक दिवस प्रत्यक्षात आचरून तपश्चर्येला रघुनंदन आपुला केला साचकी. आचरून तपश्चर्येला रघुनंदन आपुला केला साचकी. प्रगटला पुढे श्रीराम, प्रगटला पुढे श्रीराम, विमल सुखधाम अहिल्योधारी अहिल्योधारी. जो भव भय संकटवारी साचकी, जो भव भय संकटवारी साचकी. आचरून तपश्चर्येला रघुनंदन आपुला केला साचकी.
भरभरून आशीर्वाद दिला. सांगितलं की नारायणा, तू आज मला प्राप्त करून घेतलेला आहेस, त्यामुळे आजपासून तू माझा दास, रामाचा दास असल्यामुळे रामदास. आणि हे कार्य करण्यासाठी, समाजामध्ये कार्य करण्यासाठी तू समर्थ असल्यामुळे आजपासून सगळी जनता तुला नारायणाच्या ऐवजी समर्थात रामदास म्हणून संबोधेल. आणि त्या दिवसापासून आपण नारायणाला रामदास स्वामी म्हणून संबोधू लागलो, ओळखू लागलो. पुढे भगवंताच्याच आज्ञेनं, प्रभू रामचंद्राच्याच आज्ञेनं पुढची 12 वर्ष सेतू हिमाचल पायी प्रवास केला. सगळीकडची परिस्थिती बघितली, सगळीकडे हाहाकार पसरलेला होता, सगळीकडे बेबंदशाही माजलेली होती, लोक होरपळून गेलेली होती, संस्कृती लयाला पोचलेली होती. आता मात्र आपल्याला जगाचा उद्धार करायचा आहे. पुढे जगदुद्धार करावया समर्थ निघाले तेथुनिया, कृष्णा तटाकी येऊनिया जरंड्यासी राहिले. समर्थांचं ठरलेलं असायचं. हे लागत नाही, सूर ठेव. समर्थांचं ठरलेलं असायचं की नदीच्या काठाकाठानं चालत राहायचं आणि मोठं गाव लागलं की तिकडं मुक्काम करायचा, तिथे पर्णकुटी बांधायची, मारुतीरायाची स्थापना करायची. आणि पंचक्रोशीमध्ये जेवढी पण गावं आहेत त्या गावामध्ये भिक्षेचं निमित्त करायचं आणि तिथे प्रभू रामचंद्राच्या नामाची दीक्षा द्यायची. अशा प्रकारे हा दिनक्रम होता. असू दे, तू सूर दे. झालं काय, कृष्णा नदीच्या काठावरती ते आले आणि विचार केला की हे गाव मोठं दिसतंय, आपण इथूनच सुरुवात करावी. आणि त्या गावामध्ये पर्णकुटी बांधली, मारुतीरायाची स्थापना केली. आणि पहाटेच्या रम्य वातावरणामध्ये गावामध्ये प्रवेश केला. ते गाव होतं कोणतं, तर शहापूर नामे नगरी एक होती कृष्णा तीरी, तेथे बाजीपंत शेकदारी करीत होता विबुध हो. शहापूर नावाचं गाव होतं कृष्णा नदीच्या काठावरती वसलेलं. आणि त्या गावामध्ये पर्णकुटी बांधली, मारुतीरायाची स्थापना केली. आणि पहाटेच्या रम्य वातावरणामध्ये गावामध्ये प्रवेश केल्याबरोबर एकदम टोले जंग वाडा दिसला. रामदास स्वामींनी विचार केला, मोठा वाडा असो किंवा झोपडी असो, आपल्याला 5 घरी भिक्षा मागायची आहे. पण तो वाडा होता कोणाचा, तो वाडा होता तिथल्या शेकदाराचा आणि त्याचं नाव होतं बाजीपंत. मुसलमानाची सगळीकडे राजवट होती आणि त्याच्या पदरी असणारा हा अधिकारी शेकदार पंचक्रोशीमधला शेतसारा जमा करायचा, 1/4 स्वतःचा भाग आणि 3/4 सरकार दरबारी सुपूर्त करायचा, असा त्याचा हुद्दा होता. पण झालं काय, स्वार्थीपणा बळावला गेलेला होता. कोणी कोणाला विचारत नव्हतं. सगळीकडे अधिकारी मंडळी स्वार्थी, टेबला खालून घेत होते, टेबलावरून घेत होते. भ्रष्टाचार सगळीकडे माजलेला होता. कोणी कोणाला विचारत नव्हतं. आणि या बाजीबंदाच्याही मनामध्ये तेच आलं की आपणहून कोणी शेतसारा विचारतच नाहीये, मग आपणहून भरा कशाला. म्हणून केला काय, 5 वर्षाचा शेतसारा त्यांनी जमा मात्र केला पण सरकार दरबारी सुपूर्त केला नाही. मग त्या पैशाचं केलं काय, कारण संसारामध्ये आसक्ती होती. सगळा पैसा संसाराला लावला, अनेक वाडे बांधले, अनेक गाड्या घेतल्या, लेकरा बाळाच्या नावाने सगळ्या बँकेमध्ये ठेवलं डिपॉझिट. बायकोवरती विलक्षण प्रेम, तिलाही सगळ्या प्रकारचे दागिने केले. पण कोणी देवाधर्माच्या नावाने जर द्या म्हटलं तर म्हणे कनवटीचा पैसा देखील सुटत नव्हता, इतका कंजूस होता तो. खरं म्हणजे आपल्याकडे असं सांगितलेलं आहे, हाताचं भूषण हे पाटल्या बांगड्या तोडे घालण्यामध्ये नाही आहे, हाताचं भूषण हे दानामध्ये. हस्तस्य भूषणं दानं सत्यं, कंठस्य भूषणं श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं, भूषणे किं प्रयोजनं. कानाचं भूषण सुद्धा
रत्न जडीत असलेली अशी कानातली घालण्यामध्ये नाही आहेत किंवा ते आभूषणं घालण्यामध्ये नाही आहेत, तर श्रवण करण्यामध्ये, भगवंताच्या गुणलीलांचं श्रवण करण्यामध्ये खरं कानाचं भूषण आहे. आणि कुठपर्यंत होतो ते डिस्टर्ब आले, कुठपर्यंत होतो आपण? तुझं लक्ष आहे का? सांगायचं तात्पर्य, सगळ्यांच्या नावाने डिपॉझिट ठेवलं, बायकोच्याही नावाने संपूर्ण ठेवलं, पण कणवटीचा पैसा सुटत नव्हता. देवाचं नाव सुद्धा तोंडाने कधी घ्यायचा नाही. आणि जसा नवरा, जसा बाजीपंत होता, तशी त्याची बायको होती. नवऱ्यानेच नाव घेतल्यानंतर बायकोला काय पडली? तीही भगवंताचं नाव घ्यायची नाही का, कधी कुठल्या प्रवचनाला, कीर्तनाला का कधी जायची नाही. नेमकं त्याच्याच दारासमोर अंगण सडा रांगोळी केलेली शुचिरभूत असं घराणं दिसतंय. रामदास स्वामी बरोबर त्या दारासमोर आले पहाटेच्या रम्य वातावरणामध्ये आणि विचार केला आपण इथूनच सुरुवात करावी. म्हणून अंगणामध्ये उभे राहिले आणि एकच गर्जना केली, प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम, जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. धीर गंभीर आवाजामध्ये तिथे गर्जना केली. आणि त्याच वेळेला झालं काय, त्याच वेळेला बाजीपंताची बायको, तिचं नाव होतं सतीबाई, ती म्हणे पहाटेची कामं करत होती. आता तो जुना काळ होता आणि त्याच्यामुळे घरं अशी मोठमोठाली घरं असायची. 100 बाई, 100च्या अशा मोठमोठ्या ओसऱ्या असायच्या. आणि त्या काळातल्या बायका सगळी घरातली कामं स्वतःच करायच्या. हातामध्ये पाटल्या, बांगड्या, तोड्या असताना सुद्धा स्वतःचा हात शेणामध्ये बुडवून घेण्यात भूषण मानायच्या. आणि त्याच्यामुळे त्याची बायको जी होती सतीबाई, ती पहाटेची काम म्हणजे सगळ्यात पहिलं काम करत होती. आणि पहिलं काम म्हणजे काय, सारवून घेण्याचं काम. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या ओसऱ्या रोज सारवून घ्यायच्या म्हटल्यानंतर, नऊवारी पातळ होतं असं शेणामध्ये बुडवलेलं, एक फटका मारला की अर्धी ओसरी चांगली सारवून निघायची. अशी मस्त सकाळच्या वेळेला पहाटेची कामं करत होती. आणि नेमकं ती काम करत असताना तिच्या कानावरती रामदास स्वामींचे हे शब्द पडले. मनात नसताना सुद्धा कानावरती ते संस्कार झाले म्हणा. पण पहिल्यांदी वाटलं काय, तिला वाटलं सकाळी सकाळी मेला झोगडा दारासमोर आला आणि अभद्र बोलायला लागला. ती धावतच बाहेर आली आणि रामदास स्वामींना म्हणू लागली, कारण तिने फक्त रामाचं नाव केव्हा घेतात हे ऐकलेलं होतं. हो का नाही, आपल्यासारखंच आपण देखील रामाचं नाव केव्हा घेतात, अगदी सगळ्यात शेवटी. राम नाम सत है सत गेल्या गत है, त्यावेळेला भगवंताचं नाव घेतात. तिला वाटलं पहाटे पहाटे मेला हा जोगडा माझ्या दारासमोर आला आणि अभद्र बोलायला लागला, माझ्या कानाला मला ऐकू गेले. ते धावत सुटली, ती बाहेर आली आणि रामदास स्वामींना म्हणू लागली, नको बोलू सरे जोगड्या, नको बोलू सरे जोगड्या, भल भल ते भरल्या घरी रे, भल भल ते भरल्या घरी. ही मशीद मडगी नसे, ही मशीद मडगी नसे, भरली पोरानी ओसरी रे, भरली पोरानी ओसरी. सुना करीतात वेणी फणी, सुना करीतात वेणी फणी, बसुनिया मधल्या घरी रे, बसुनिया मधल्या घरी. आग लागो तोंडा तुझ्या, आग लागो तोंडा तुझ्या, निघमेल्या काळे करी रे, निघमेल्या काळे करी. नको बोलू सरे जोगड्या, नको बोलू सरे जोगड्या. मेल्या जोगड्या, तुला काय पहाटे
पहाटे माझंच घर दिसलं होय, अभद्र अभद्र बोलायला. तावा तावानी बाहेर आली ती, अद्वा तद्वा बोलू लागली. रामदास स्वामी भक्त अवाक होऊन बघतच राहिले. पहाटे पहाटे रम्य वातावरणामध्ये राम प्रहरी प्रभू रामचंद्राचं नाव घेतलंय आणि ही बाई म्हणते अभद्र अभद्र नाव घेऊ नको. आपण सगळ्यात पहिल्यांदा विचारूया की असं ऐकल्यानंतर रामदास स्वामींना राग आला असेल का? राग आला असेल? नाही का? कारण त्याने विचार केला की मंगलानांच मंगलम, प्रभू रामचंद्राचं नाव मी राम प्रहरी घेतलेलं आहे आणि ही बाई म्हणते की भगवंताचं नाव घेऊ नको. आता त्यांनी मनोमन विचार केला की आता या बाईच्या मनावरती सतत मी रामनाम सांगून तिच्या मनावरती मी रामनाम कोरल्याशिवाय बाजूच्या दारावरती जाणार नाही आणि तिला सतत प्रभू रामचंद्राच्या नामाचं श्रवण घडावं म्हणून नित्यनेमाने रोज येऊ लागले. रोज एक त्यांनी अभंग म्हणावा आणि तिला महती पटवून द्यावी. राघवाची कथा पतित पावन, राघवाची कथा, राघवाची कथा पतित पावन, राघवाची कथा पतित पावन, गाती भक्त जना आवडीने, गाती भक्त जना आवडीने, राघवाची कथा, राघवाची कथा पतित पावन, राघवाची कथा. राघवाच्या गुणा नदीसे तुळना, राघवाच्या गुणा नदीसे तुळना, गंडकीचा राणा, गंडकीचा राणा लाजावला, राघवाची कथा पतित पावन, राघवाची कथा पतित पावन, राघवाची कथा, राघवाची कथा, राघवाची कथा. सतीबाईंनी रोज चिडावं पण नित्यनेमाने येऊन प्रभू रामचंद्राची महती तिला पटवून द्यावी. तिला म्हणावं अगं सती तू हे काय करतेस? अगं प्रभू रामचंद्राचं नाव मंगलानांच मंगलम असं आहे. आपली संस्कृती काय म्हणते? जेथे होईल श्रीरामाच्या नामाची गर्जना, अशुभते तेथ कदा राहिना, अशुभते तेथ कदा राहिना. राम राम ही दोन अक्षरे, राम राम ही दोन अक्षरे, तारक अवघ्या जना मुखाने राम राम नित म्हणा, मुखाने राम राम नित म्हणा. अगं तू कधी रामायणातल्या कथा ऐकली नाहीस का? अगं जडशिला देखील समुद्रावरती तरल्या प्रभू रामचंद्राचं नावनं. अहिल्याचा उद्धार केला प्रभू रामचंद्रानं आणि तू म्हणते अभद्र 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 नाव घेतलं. अगं माझ्यावरती विश्वास ठेव आणि म्हण एकदा, म्हणून तरी बघ, म्हण माझ्या पाठीपाठ म्हण, म्हण राम 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 राम. आता मात्र सतत आपल्याला तेच तेच नाव कानावरती पडत असल्यामुळे तिला इतका संताप अनावर झाला. पुन्हा दुसऱ्या दिवशी रामदास स्वामी आले आणि ते म्हणाले काल मी तुला म्हटलं होतं की रामायणातल्या कथा ऐकल्या नाही, बरं कधी तू भागवत तरी ऐकलंयस का?
कारण भागवतामध्ये सुद्धा अनेक कथा आलेल्या आहेत. अगं मंगलानांच मंगलम प्रभू रामचंद्राचं नाव आहे. भागवतामध्ये तर समुद्र मंथनाची जशी गोष्ट आलेली आहे. समुद्र मंथनाच्या वेळेला जशी 14 रत्न बाहेर आली ना, त्याचप्रमाणे हलाहल विष देखील बाहेर आलं. आता ते कोणी प्राशन करायचं? देवदेवता पळून गेले, राक्षसगण तर त्याच्याही पुढे पळाले. आणि या विश्वाच्या कल्याणासाठी म्हणून भगवान शंकरांनी ते हलाहल विष प्राशन केलं. आणि शेवटी शंकराच्या देहाचा दाह होऊ लागला. किती उपाय केले शंकरांनी तो दाह शमावा म्हणून. पहिला उपाय केला तो म्हणजे सर्वांगाला भस्म लिंपण केलं, भस्म थंड असतं म्हणून. पण काही उपाय झाला नाही. दुसरा उपाय केला, सापाचा वेढा दिला सगळ्या अंगाला, गळ्याभोवती, कमरेभोवती, पण त्याचाही उपयोग झाला नाही. तिसरा उपाय केला, जटेमध्ये गंगा धारण केली, तरी काही उपयोग झाला नाही. चौथा उपाय केला, मस्तकावरती शीतल चंद्र धारण केला, तरी काही उपाय झाला नाही. आणि शेवटचा उपाय म्हणून प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं. आणि ज्या क्षणी भगवान शंकरांनी प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं त्यावेळेला क्षणार्धामध्ये तो दाह नाहीसा झाला. आता तरी तुला माहिती की नाही, आता एवढी सगळे तुला गोष्टही सांगितली, आता तरी माझ्यावरती विश्वास ठेव आणि म्हण एकदा. अगं भगवान शंकरांनी केलेली स्तुती आहे प्रभू रामचंद्राची. श्रीराम नामामृत मंत्र बीजम जाप्यम मदीयम परमामृतम माम समुद्र जातम गरलम वृथा कृतम ध्येयम मदीयम सतु रामचंद्र. आता मला सांग, जिथे भगवान शंकरांनी करावी स्तुती प्रभू रामचंद्राची, ते अमंगळ असेल का? तेव्हा माझ्यावरती विश्वास ठेव. आता इतक्या वेळेला ऐकलंयस ना, एकदा म्हण तरी म्हण. राम 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 राम. नित्य नियमाने येऊन रोज तिच्या दारासमोर येऊन तिला श्रवण घडावं म्हणून यावं. आणि तो तिचा पारा चढायला लागला. आणि एक दिवस मात्र असं झालं की तिची तळपायची आग मस्तकाला भिडली. ती सारखी म्हणू लागली, जातोस की नाही इथून? रामदास स्वामी पुन्हा म्हणू लागले, अगं या संसारामध्ये जो घडून गेलेली आहेस ना, तो संसार काही तुझ्यासोबत येणार नाहीये. संसारी नसे या सार तुझे घरदार खचित नाही मुखे म्हण राम राम बाई ग लवकरी. मी रोज तुला येऊन सांगतोय, आता एकदाच म्हण. एकदा म्हटल्यानंतर तुला त्याची महती कळेल, तुलाही त्याची प्रचिती येईल. अगं हे सोबत काही येणार नाहीये, तुझं वैभव येणार नाहीये, तुझा वाडा येणार नाहीये. धन आणि भूमौ पशुवश्च गोष्ठे भार्या गृहद्वार जन स्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. काही सोबत येणार नाहीये. आता तरी म्हण. अगं वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला भगवंताच्या नावानं. आता तरी म्हण, माझ्यासाठी म्हण एकदा. परत म्हणायला लावलं, राम 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 राम. आता मात्र सतीबाईजी चवताळली वाघिणीसारखी. ती म्हणाली, रोज रोज येऊन नको नको म्हणत असताना मला तेच नाव ऐकावं लागतं. आणि त्या दिवशी मात्र तिचा सगळा संताप कृतीमध्ये उतरला आणि धावतच ती आतमध्ये गेली. आता त्यावेळेला ती काय करत होती? पहाटेच्याच वेळेला रोज सारवून घ्यायची आणि त्याच वेळेला रामदास स्वामी यायचे. आता सगळा राग तिच्या कृतीमध्ये उतरला, धावत गेली आतमध्ये. होते करी पोते रे, होते करी पोते रे, तेच तिने फेकिले बहुरागे. स्वामी मुखावरी परी झाला संतोष त्यास त्या योगे. अक्षरशः ते पोतेरं घेतलं, असं शेणामध्ये बुडवलेलं होतं, वजनदार झालेलं, घेतलं आणि भिरकणी असं भिरकावून दिलं. रामदास स्वामींच्या तोंडावरतीच येऊन पडलं. आता पुन्हा तोच प्रश्न, रामदास स्वामींना राग आला का? रामदास स्वामींना राग आला नाही. उलट त्यांनी विचार केलं की हिने नुसतं पोतेर आपल्याला दिलेलं नाहीये, तर विषयरूपी शेणामध्ये बुडवलेलं तिचं मन तिने मला आता अर्पण केलेलं आहे. आता या मनावरती संस्कार करणं माझं काम आहे. म्हणून मनरूपी ते पोतेर घेतलं आणि कृष्णामाईमध्ये घेऊन जाऊन स्वच्छ धुतलं.
आता नऊवारी पातळ होतं, ते कडकडीत उन्हामध्ये वाळवलं, त्याचे उभे काप केले, त्याला आपण काकडा वात म्हणतो, त्याच्या वाती वळल्या, साजूक गाईचं तूप मागून आणलं, त्याच्यामध्ये सगळ्या वाती भिजवल्या आणि रामदास स्वामींनी पहाटेच उठावं, प्रभू रामचंद्राच्या दरबारात यावं आणि प्रभू रामचंद्राला प्रार्थना करावी की प्रभू रामचंद्रा, तुझ्या नामाची महती सतीबाईला कळू दे. आणि या तळमळीने प्रभू रामचंद्राला प्रार्थना करावी, मान्य करा देवाता काकडा रामा, मान्य करा देवाता काकडा रामा, सती सावित्रीचा जळवी निजपदी बहु प्रेमा, गोमयाने धोनी वस्त्रा शुद्ध आधी केले, विरोध भक्ती जलजे त्याने तिजला भिजविले, वरवर क्रोधे बहुपरी प्रेमे मजला अर्पियले, त्याच वस्त्राचे काकडे केले, निज बोधाचा प्रकाश देऊन मायातम सारा, सती सावित्रीला द्यावा प्रभू म्हणे पदी थारा, मान्य करा देवाता काकडा रामा, सती सावित्रीचा जळवी निजपदी बहु प्रेमा. नित्यनियमाने प्रभू रामचंद्राच्या दरबारात यावं आणि प्रभू रामचंद्राला प्रार्थना करावी की तुझ्या नामाची महती सतीबाईला कळू दे. आता झालं काय, प्रभू रामचंद्राचा रामदास स्वामींचा झालेला अपमान रामदास स्वामींनी सहन केला, पण रामदास स्वामींचा झालेला अपमान प्रभू रामचंद्राला सहन झाला नाही. कारण देवाचं आणि भक्ताचं नातं हे आई लेकराचं नातं आहे. लेकराचा झालेला अपमान आई कधी सहन करू शकत नाही. प्रभू रामचंद्राचा झाला कोप आणि प्रभू रामचंद्राने एक चमत्कार घडवून आणला. चमत्कार काय घडवून आणला तर सतीबाईचा नवरा हा जो बाजीपंत आहे यांनी 5 वर्षापासून शेतसारा भरलेला नाहीये हे फक्त बिदरच्या बादशाच्या ध्यानात आणून दिलं. आता झालं बिदरच्या बादशाने 31 मार्च उलटून गेलेलं आहे, कोणी कोणी टॅक्सेस भरलेले आहेत हे सगळं बघण्यासाठी म्हणून तख्ता काढून बघितला आणि तख्ता काढून बघितला तर काय पहिलं नाव बाजीपंताचं. 5 वर्षापासून शेतसारा भरलेला नाहीये. त्याची जित तळपायची आग मस्तकाला भिडली आणि ताबडतोब त्यांनी फरमान काढलं, सगळ्या सरदारांना बोलवलं आणि सांगितलं जाओ गिरफ्तार करो बाजीपंत को, अरे जाओ गिरफ्तार करो बाजीपंत को, भेज दिया है नहीं उन्होंने अभिदाम को, भेज दिया है नहीं उन्होंने अभिदाम को, बदमाश बड़ा है बम्मन बेईमान हो गया, बदमाश बड़ा है बम्मन बेईमान हो गया, मराठवाड़ी की तहसील जमा के खा गया, मराठवाड़ी की तहसील जमा के खा गया, जाओ गिरफ्तार करो बाजीपंत को, अरे जाओ गिरफ्तार करो बाजीपंत को, जाओ अभी के अभी जाओ, उस हरामखोर साले को पकड़ कर लाओ. आता असं फरमान काढल्याबरोबर अनेक सरदार मंडळी निघाली, त्याच्यावरती टपून बसलेली होती, त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून टपून बसलेली अशी सगळी सरदार मंडळी गेली बाजीपंताला धरण्यासाठी म्हणून. शहापूरला गेली, बाजीपंताला घरातनं बाहेर काढलं, त्याच्या हातापायामध्ये बेड्या ठोकल्या, अक्षरशः गावामध्ये धिंड काढली त्याची गाढवावरून. लोक नाही नाही ते बोलू लागले, छी थू झाली सगळीकडे. लोक नाही नाही ते म्हणजे बायका तर म्हणायला लागल्या याची देही याची डोळा, जे केलं ते फेडावंच लागतं. टेबला खालून घेतल्यावर असंच होतं.
नाही नाही ते बोलू लागल्या आणि त्याची रवानगी झाली अंधाऱ्या कोठडीमध्ये. सतीबाईला, बाजीपंताच्या बायकोला सतीबाईला हे काय माहिती होतं. तिची समज अशी झाली, मेला जोगडा दारासमोर आला, रोज रोज येत होता, रोज रोज म्हणत होते असं अभद्र अभद्र नाव घेऊ नकोस, पण तरी देखील रोज त्यांनी मला नाव घ्यायला सांगितलं, त्यांनी घेतलं, मलाही घ्यायला सांगितलं आणि त्याच्यामुळेच माझ्या अंगणामध्ये ही गर्जना झाली, अभद्र अभद्र नाव मला ऐकायला आणि त्याच्यामुळेच माझ्या पतीला बंदिवास झाला. रडायला लागली ती धाय मुगलून. शेजार बाजारच्या सगळ्या तिच्या मैत्रिणी होत्या, त्या आल्या, तिचं सांत्वन करू लागल्या. माय सते रडू नकोस, माझ्याही संसारावरती असं अरिष्ट आलेलं होतं, पण मी मरियाईला नवस बोलले. मरियाई आपल्या भक्तांसाठी धावून येते, तू मरियाईला नवस बोल. दुसरी म्हणली मरियाई लेट येते, म्हसोबाला बोल. हां, म्हसोबाजवळ तो हिरो होंडा आहे, तो ताबडतोब येतो. तिसरी म्हणली सरळ जेजुरीला जाऊन ये. चौथी म्हणली वेताळाला बोल. आता जो संकटामध्ये सापडतो आणि त्यातल्या त्यात खेडेगावामध्ये इतकी व्रत वैकल्य, काही विचारायची सोय नाही. सतीबाईचा प्रत्येकावरती विश्वास बसू लागला. गंडे झाले, दोरे झाले, ताईत झाली, व्रत झाली, वैकल्य झाली, नाना प्रकार तिने करायला सुरुवात केली. परी एकही न पावला देव, उपाय झाले सर्व वाव, कारण जेथे सत्यास नसे ठाव, तेथे यश ये कोठुनी. अक्षरशः